तर हाय नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर गोष्टीचं नाव आहे कोल्ह्याची फजिती. तर मित्रांनो, खूप मस्त आणि जुनी गोष्ट आहे. तर तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला आपली गोष्ट जर आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा. तर मित्रांनो, गोष्ट चालू करत आहे. गोष्टीचं नाव आहे कोल्ह्याची फजिती. एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्याबद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, मला शिकारी कुत्र्याचा खूप राग येतो. मलाही येते, मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, ते खूप वेगाने धावतात, पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहीत आहेत. तू कोणत्या कोणत्या युक्त्या करतोस? मांजरीने विचारले. अनेक युक्त्या. कोल्हा फार फुस फुसकरशी मारत म्हणजे गप्पा मारत. कधी मी काटेरी झुडपातून धावतो, कधी कधी जंगलातल्या दाट झुडपात जाऊन बसतो, तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत. मांजर म्हणाली, मला तर फक्त एकच चांगली युक्ती माहीत आहे. अरे, फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे? कोल्ह्याने विचारले. भगच आता, मी ती युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडे येत आहेत. असे म्हणताच मांजर जवळच्या एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यांपासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले. मांजर म्हणत म्हणाली, बिचारा कोल्हा, त्याच्या अनेक युक्त्यापेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती. तर या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या. तर मित्रांनो, अशा शिकण्यासारख्या लहान मुलांच्या गोष्टी मी घेऊन येत असतो. आपल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबा, म्हणजे मी रोजची रोज आता नवनवीन गोष्टी घेऊन येणार आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोज नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतील.